नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याची वडी किंवा आवळा कँडी. ज्यांच्याकडे उन्हाची सोय नाही त्यांच्यासाठी ही आवळा कँडी एकदम छान आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. आवळा कँडी बनवायची म्हणजे 2 ते 3 दिवस मुरवत ठेवायला लागतं, नंतर 3 दिवस वाळवायला लागतं. पण ही आवळा वडी लगेच अर्धा ते 1 तासात तयार होते. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याचा मोर आवळा कसा बनवायचा ते पाहिलेलं आहे आणि आज आपण पाहणार आहोत आवळा वडी कशी बनवायची. ही वडी पण वर्षभर टिकते आणि खूप छान होते, करायला पण एकदम सोपी आहे. हे अशा पद्धतीने मी वड्या करून घेतलेल्या आहेत आणि छान अशा मस्त भरणीमध्ये भरून ठेवायच्या. वरून अशी पिठी साखर टाकायची. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण लगेच रेसिपीला चालू करूया. तर इथं मी आवळा वडी जी आहे ती अर्धा किलो आवळ्याची बनवलेली आहे. या आवळा वडीला अजिबात उन्हाची वगैरे गरज नाही. तर अर्धा किलो आवळा घेतलेला इथं स्वच्छ अगोदर 2-3 पाण्याने आवळा धुवून घ्यायचा आणि कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे बघा उकळायला. त्याच्यामध्ये हे आवळा जे आहे तर स्वच्छ कोरड्या करून ठेवलेलं आहे. इथं वर झाकण ठेवायचं. 15 ते 20 मिनटं आवळा छान उकडू द्यायचा. 15 ते 20 मिनटात छान उकडतात एकदम मस्त. थंड झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं. हे पहा छान 15 ते 20 मिनटात किती छान आवळा मस्त उकडलेले आहेत बघा. हे आता जे पाकळ्या आहेत आणि बिया आपण सेपरेट करून घेऊ. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे आवळा उकडू शकता. पातेल्यामध्ये ठेवून पाणी वगैरे घालायचं नाही उकडताना, फक्त वाफेवर उकडून घ्यायचे. तर पूर्ण पाकळ्या अशा सेपरेट केलेल्या आहेत पहा. झटपट होणारी ही आवळा वडी किंवा आवळा कँडी तुम्ही नक्की करून बघा. अजिबात वेळ लागत नाही. त्या ज्या आता आवळ्याच्या पाकळ्या आहेत त्या लगेच गरम आहे तोपर्यंत आपण मिक्सरला लावून घ्यायच्या. मस्त फाईन पेस्ट करून घ्यायची. जर जास्त बारीक झालं नाही तर थोडंसं 2 चमचे साखर घालायची किंवा अगदी चमचाभर पाणी घातलं तरी चालेल. थोडंसं आता पॅन ठेवलेलं आहे आणि थोडंसं तूप घालून घेते गावरान ह्याच्यामध्ये. तूप घातल्यामुळे आपल्या वडीला छान शाईन येते आणि टेस्ट पण छान लागते. आता जे करून घेतलेलं आपण जे आहे पेस्ट आपली मिश्रण ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आपण जे उन्हात वाळवून आवळा कँडी बनवतो त्याला 5 ते 6 दिवस लागतात, पण ही आवळा कँडी लगेच अर्धा ते 1 तासात खायला तयार होते आणि करायला पण एकदम सोपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. टेस्ट तर खूप भारी लागते आवळा वडीची. आवळा खाण्याचे फायदे तर सर्वांना माहीतच आहेत. रोज 1 आवळा खा आणि निरोगी राहा म्हणतात, पण आवळा काय सीझनमध्येच फक्त भेटतात, एरवी भेटत नाही. त्याच्यामुळं आपण असे वेगवेगळे प्रकार करून ठेवायचे आणि वर्षभर खायचं. तर आपण आणखी आवळ्याचे प्रकार बनवणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोर आवळा बनवलेला आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि आज आपण बनवणार आहोत आवळा वडी. याला उन्हाची वगैरे अजिबात गरज नाही. तर आवळा आपलं जे मिश्रण आहे आवळ्याचं ते छान घट्ट झालेले. आता ह्याच्यामध्ये थोडीशी मिरेपूड, थोडीशी वेलची पूड आणि 1 चमचा आपलं लिंबू रस घातलेला आहे. आणि पण छान टेस्ट लागते. थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे अर्धा तास शिजवून घ्यायचं आहे बघा. आपल्याला सतत हलवत राहायचं, फक्त हलवायची मेहनत करायची. अर्धा तास हे घट्ट असं चांगलं शिजू द्यायचं बघा. छान मस्त आता हे मिश्रण पॅन सोडायला लागलेलं आहे. असं गोळी झाली की समजायचं आपलं छान झालेलं आहे मिश्रण. आता काय करायचं, पोळपाटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते ह्याच्यावर पसरून घ्यायचं किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्याच्यावर सुद्धा खूप छान वड्या होतात. माझ्याकडे नाही म्हणून मी पोळपाटावर हे पसरून घेतलेलं आहे बघा. गरम गरमच असं थापून घ्यायचं चमच्याने वगैरे. खूप गरम आहे हे. किंवा वाटीला खालून तूप लावायचं आणि वाटीने असं पसरून घ्यायचं. एकदा ही वडी करून बघा तुम्ही. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थंड झाल्यानंतर अशा मस्त वड्या कापून घ्यायच्या.
लहान मोठ्या जशा तुम्हाला आवडतील तशा आकारामध्ये कापायच्या. बघा किती मस्त अशी आपली आवळावडी तयार झालेली आहे. छोटे छोटे तुकडे करायचे. खूप दिवस ही वडीसुद्धा छान टिकते. काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या चांगल्या क्वालिटीच्या भरणीमध्ये भरायचं. वरून थोडीशी पेटी साखर टाकायची म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एखादी छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. मस्त आपली आवळावडी अगदी अर्ध्या तासात तयार झालेली आहे बघा. धन्यवाद.